नमस्कार, मी अजित चौगुले महाराष्ट्र दर्पणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। जत विधानसभा मतदारसंघाचे डॅशिंग आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांचा उद्या पुणे पिंपरी चिंचवड शहरातील जत आटपाडी व पडळकर समर्थकांचा एक स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे। सिद्धी लॉन्स कासारवाडी पिंपळगुरव या परिसरात हा उद्याचा स्नेह मेळावा संपन्न होणार आहे। त्याच्या पूर्वतयारीसाठी आपल्या सोबत आज सांगली जिल्ह्याचे माजी समाज कल्याण सभापती आदरणीय बाहुबली नेते आदरणीय श्री बर्मानंद शेठ पडळकर, तसंच आटपाडी तालुक्याचे सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय श्री बंडू शेठ कातुरे पाटील, तसंच प्राध्यापक नारायण खर्जे सर व आटपाडीहून आणि येथील काही स्थानिक ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात नक्की उद्याचा स्नेह मेळाव्याची पूर्वतयारी आहे। सर्वप्रथम शेठ तुमचं पुणे आणि महाराष्ट्र दर्पणमध्ये तुमचं स्वागत करतोय। उद्याचा नक्की स्नेह मेळावा कशा पद्धतीने असणार आहे आणि त्या निमित्त काय सांगाल? उद्याचा मेळावा हा पुणे शहरातील सर्व मानदेशी लोकांचा मेळावा आहे। आमचा मागच्या रविवार मुंबईतला मेळावा झाला आणि मुंबईतला मेळावा झाल्यानंतर इथल्या कार्यकर्त्यांची एक इच्छा होती की आमदार साहेबांनी इथं पुण्यामध्ये येऊन मेळावा घ्यावा आणि त्या पद्धतीने उद्या आपला मेळावा होतो। आमदार साहेबांवर प्रेम करणारे, भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते उद्या तिथं उपस्थित राहणार आहे आणि एक विचाराचं देवाणघेवाण उद्या होणार आहे। पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढणार आहोत आणि कायम पुणे असेल किंवा मुंबई असेल, जी लोक आमची नोकरीसाठी बाहेर आहेत त्या लोकांनी आजपर्यंत पडळकर साहेबांच्या पाठीमागे ठामपणे राहून पडळकर साहेबांना त्यांनी फार मदत केलेली आहे आणि लोकांची मागणी असल्यामुळं कार्यकर्त्यांना भेटणे म्हणजे फार जीवाभावाच्या लोकांना भेटल्यासारखं होतंय। त्यामुळे आम्ही उद्या हा मेळावा घेतलेला आहे आणि या शहरातील सर्व आमच्या जीवाभावाच्या सहकार्यांना आणि आमदार पडळकर साहेबांवर जे प्रेम करतील आटपाडी तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की उद्याचा मेळावा आपण सर्वजण मिळून यशस्वीरित्या पार पाडूया। साहेब, आपण पाहतो की 2008 आटपाडी असेल, जत असेल, येथील अनेक तरुण या भागामध्ये आहेत आणि अनेक जण साहेबांवरती एक अतोनात प्रेम करतायत। तर येणाऱ्या काळात त्या तरुणांसाठी उद्याचा स्नेह मेळावा तर एक महत्वाचा आहेच, परंतु त्यांच्यासाठी गोपीचंद पडळकर युवा मंच नेहमी काम करते। पुढील ध्येय धोरण उद्याच्या या स्नेह मेळाव्यात ठरणार आहेत। त्यासाठीच आपला मेळावा आहे। परवा मागच्या रविवारी जी आपली मिटिंग झाली त्यामुळे म्हातारे कामगार साहेबांविषयी घेतलेला आहे आणि उद्या काय विषय आमदार साहेब घेतील ते आज सांगणं काय योग्य नाही। उद्या साहेबांचं भाषण होईल, त्या भाषणामध्ये साहेब आपल्याला मार्गदर्शन केलं। खरं तर आजपर्यंत साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सर्वजण काम करतोय। मग आता बघताय तुम्ही बंडू शेठ सारखा माझा जीवाभावाचा मित्र, सहकारी, MP खर्जे सारखे माझे मित्र सर्व पुन्हा एकदा पडळकर साहेबांच्या झेंड्याखाली आलेले आहेत। अनेक सहकारी जे बरेच दिवस माझ्यासोबत नव्हते, आमदार साहेबांसोबत नव्हते, ते सर्व सवंगडी आता माझ्यासोबत आलेले आहे। आता यांच्या येण्यानं आम्हाला हातीचं बळ आलेलं आहे आणि कार्यकर्त्यासाठी काय योजना असतील ते उद्या 100% पडळकर साहेब त्यांच्या भाषणामध्ये सांगतील। खरं तर महादेशातील जी लोक आहेत, कष्टाळू लोक आणि काम करणारी लोक आहेत, त्यामुळं पुणे शहरामध्ये आपल्यातली लोक फार ताकदीने आहेत। उद्या हा मेळावा चांगल्या पद्धतीने ते पार पाडणार आहेत। अनेक लोकांची मला फोन आले, मी सकाळपासून त्यांच्या सोबत आहे। बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो, लोकांचा उत्साह पडळकर साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आहे आणि 100% पडळकर साहेब इथल्या लोकांसाठी काय तर विजन घेऊन 100% येतील, उद्या ते बोलतील आणि मला विश्वास आहे की जी लोक आता पुण्यासाठी मुंबईसाठी एवढ्या लांब लोक आलेत त्या लोकांसाठी आटपाडी आणि जत परिसरामध्ये काय तर मोठा उद्योग आणायच्या हा पडळकर साहेबांच्या डोक्यामध्ये आहे आणि 100% त्याला यश येईल। ते उद्या काय बोलते त्याच्याकडे तुमचं जसं लक्ष आहे तसं माझे लक्ष लागून राहिलेलं आहे। नक्कीच जत आणि आटपाडी नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक तरुणांचं आशास्थान आणि श्रेय आपले गोपीचंद पडळकर साहेब आणि उद्याच्या स्नेह मेळाव्याचे नियोजन ज्यांच्या माध्यमातून होते ते MP खर्जे सरांना मी उद्याचं कसं नियोजन असणार आहे थोडी माहिती द्या। आदरणीय पडळकर साहेब आणि आदरणीय ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा भरघोस असा रिस्पॉन्स मिळेल। आम्ही सकाळी नवले ब्रिज पासून सुरू केलेली 10-20 लोक असतील असं आम्हाला वाटलं की या परिसरात टप्प्यावरती प्रत्येक जणांच्या घर टू घर जावं, पण मेळावा असा पडळकर बंधूवर प्रेम करणाऱ्या लोकांचा असा झाला की जिथं जाईल तिथं बैठकीचं रूपांतर झालं आणि इंद्रायणी नगर पासून पूर्णपणे ह्या दगडूशेठ हलवाईचं गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आता खंडोबा मंदिराचं दर्शन घेऊन आता बाळूमामा जे आपले श्रद्धास्थान आहेत
त्या सगळ्यांच्या आशीर्वादानं लोकांच्या समस्या सोडवाव्यात आणि या आदरणीय पडळकर बंधूंच्या वतीनं सगळ्यांच्या मनामधल्या ज्या सुकल्पना आहेत, उद्याचा जिल्हा परिषद सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष हा पडळकर बंधूच्या विचाराचा व्हावा म्हणून देवांकडे आशीर्वाद मागण्यासाठी ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2 दिवस फिरतोय. रिस्पॉन्स छान आहे आणि सर्व बाजूनी भरभक्कमपणे राजकीय दृष्ट्या असो, सामाजिक दृष्ट्या असो, शैक्षणिक दृष्ट्या असो चांगल्या पद्धतीचं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मदतीनं पडळकर बंधू चांगल्या पद्धतीने सर्व असलेल्या घटकाला न्याय मिळवून देतील. त्या पद्धतीचं उद्याचं नियोजन आहे. उद्या बरोबर 6 वाजता तो बैठक म्हणता मेळावा होईल की काय असंच आम्हाला कळंबोलीमध्ये मुंबईकरांचा मेळावा कधी हजारोमध्ये गेला कळलंही नाही. उद्याही त्याच पद्धतीचा रिस्पॉन्स बघायला मिळेल. उद्याच्या मेळाव्याची कशी आपली तयारी? सांगलीला सांगायची गोष्ट एवढीच की उद्या पुणेकरांनी पडळकर साहेबांचं ध्येय धोरणं ऐकायला सर्वांनी यायला पाहिजे ताकदीनं आणि पडळकर साहेबांचे हात बळकट करायसाठी सर्वांनी ताकदीने यावं एवढीच विनंती मी करेन. तर उद्या मानदेशी लोकांसाठी एक आपुलकीचा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ते तरी सर्वांनी उपस्थित राहावे अशी घोषणा, असं आव्हान या ठिकाणी आदरणीय ब्रह्मानंद शेठ पडळकर यांचे खर्जे सर्व बंडू शेठ कातुरे यांनी आपणा सर्वांना केलंय. धन्यवाद.